माझं नाव सान्वी आहे. मी माझ्या बाबांच्या जे गावातले मोठे पंडित आहेत त्यांच्या खूप कडक आणि संस्कारी संगोपनात मोठी झाले. खरं तर माझी ओळखच माझ्या साधेपणा आणि लाजाळूपणात होती. माझं जग फक्त घर, माझी खोली आणि पूजापाठापुरताच मर्यादित होतं. बाबा नेहमी म्हणायचे की मुलीची खरी सुंदरता तिच्या लाजेत आणि सन्मानात असते. म्हणून मी माझी सुंदरता नेहमी ओढणीने आणि साध्या कपड्यांनी झाकून ठेवायची. माझ्यासाठी माझा सन्मानच हाच सगळ्यात मौल्यवान होता. माझ्या आयुष्यातले सगळ्यात जवळचे लोक म्हणजे बाबा, आई आणि माझा धाकटा भाऊ आरव. आरव वयाने लहान असला तरी माझ्यासाठी तो एक मजबूत रक्षकच होता. त्या दिवशीही माझं आयुष्य नेहमीसारखं चाललं होतं. मी संध्याकाळी गावातल्या लहान मुलांना शिकवून घरी परतत होते. नजर खाली ठेवलेली पावलं घाईघाईने घराकडे टाकत होते. मला नेहमी भीती वाटायची की कोणी मला वाईट नजरेने बघू नये. आमची वस्ती लहान होती, पण तिच्यावर विजयसिंग राणाचा दबदबा आणि अत्याचाराचं सावट होतं. मी एका सुनसान रस्त्याने चालत असतानाच माझी पावलं आपोआप थबकली. कोणी माझ्या समोर येऊन उभं राहिलं. मला न बघताच कळलं की हे विजयसिंग राणाच आहेत. गावातल्या सगळ्यात रुबाबदार, घमेंडी आणि बेफिकीर माणूस. पैसा, ताकद, रुबाब सगळं त्याच्याकडेच होतं. त्याच्या वाईट नजरेने आणि बायकांबद्दलच्या घाणेरड्या विचारानं सगळं गाव थरथरायचं. मी लगेच ओढणी घट्ट शरीराला चिकटवली आणि डोळे खाली ठेवून पुढे जायचा प्रयत्न केला. अरे सान्वी, एवढ्या घाईत कुठे चाललीस? त्याने विचित्र हसत विचारलं. ऐकलंय गावात तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही, पण तू नेहमी स्वतःला का लपवून फिरतेस? थांब ना, 2 शब्द बोलूया. मी थरथरत्या आवाजात म्हणाले की विजयसिंगजी, रस्ता सोडा, मला घरी जायचं आहे. कृपया वाईट बोलू नका. तो मोठ्याने हसला. सन्मान, लाज या गोष्टी गरिबांच्या नशिबात असतात. जो ताकदवान आहे तो आपल्या मनासारखं चालतो. आणि तू तर माझी पसंत आहेस. जितकं तू स्वतःला लपवतेस तितकीच मला मज्जा येते तुला मिळवण्यात. इतकं बोलून त्याने माझा हात पकडायचा प्रयत्न केला आणि ओढणी ओढायला हात वाढवला. माझं हृदय थिजून गेलं. डोळ्यातून अश्रू गालावरून वाहू लागले. मी पूर्ण ताकदीने ओढणी पकडून ठेवली की त्याची घाणेरडी नजर माझ्यावर पडू नये. हात सोडा, मी रडत म्हणाले, पण आवाज इतका कमजोर होता की स्वतःलाही नीट ऐकू गेला नाही. तो आणखी खवळला आणि हसला. आता तर आणखी मज्जा येते. तुझी भीती, तुझे अश्रू हीच तर माझी जिंकलेली लढाई आहे. तू माझीच होशील. तेवढ्याच जणू देवानं माझी हाक ऐकली. तिथे माझा भाऊ आरव धावतच आला. मला उशीर झाल्यामुळं तो शोधत निघाला होता. विजयसिंगच्या हातात मला पाहताच त्याच्या डोळ्यात रागाची ज्वाला भडकली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बहिणीला हात लावायची? आरव जोरात ओरडला. त्याने विचार न करता विजयसिंगला जोरात ढकललं. तो पडता पडता वाचला. आरवने माझा हात सोडवला आणि विजयसिंगचा कॉलर पकडून जोरात हलवला. आत्ता सांगतो तुला गरिबाची बहीण म्हणजे काय आणि तिचा सन्मान काय असतो. विजयसिंगसाठी हे काही साधं सामान्य नव्हतं. गावाचा दबंग माणूस आणि त्याची एका साध्या मुलानं कॉलर पकडली. त्याने स्वतःला सोडवून घेतलं आणि कपडे झाडत म्हणाला, पण यावेळी त्याच्या डोळ्यात वासना नव्हती तर बदल्याची आग होती. आरव, तू माझ्या कपड्यांना हात लावून तुझ्या बहिणीचा सन्मान लाखो कोट्यवधींचा करून टाकलास. आता मी तिचा सन्मान पूर्ण गावासमोर लिलाव करीन आणि तुला दाखवीन की विजयसिंग राणाशी पंगा घेण्याचा परिणाम काय होतो. आरवने मला मागे करून घेतलं आणि आम्ही तिथून पळतच घरी पोहोचलो. पण मी समजून गेले होते, विजयसिंग गंमत करत नव्हता. तो माझा सन्मान, माझी प्रतिष्ठा सगळं उधळून लावू पाहत होता. ती रात्र माझ्या आयुष्यातील सगळ्यात जड रात्र होती. विजयसिंगची धमकी आणि आरवची अस्वस्थता यामुळे कोणाला झोप लागली नाही. मला ठाऊक होतं की तो फक्त मलाच नाही तर आमच्या पूर्ण कुटुंबालाच लक्ष्य करणार आहे. त्याला त्याचा मोठा भाऊ जगदीश राणा याचीही पूर्ण साथ होती, जो स्वतःही मुलींना त्रास देण्यात माहीर होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच विजयसिंगने आपला खेळ सुरू केला. आमच्या गल्लीची नाली बंद करून टाकली, पाण्याची लाईन कट करून टाकली. हे सगळं आम्हाला त्रास देण्यासाठी होतं. बाबा गावच्या चौधरींकडे गेले, पण सगळ्यांनी हात वर केले. विजयसिंगशी भांडण करणं आमच्या आवाक्याबाहेर आहे
असं म्हणत सगळ्यांनी नकार दिला. ही फक्त सुरुवात होती. दुसऱ्या दिवशी सगळ्यात वेदनादायक बातमी आली. आरवला पोलिसने पकडून नेलं. बाबा घरी परतले. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. सान्वी, आरवला ठाण्यात नेलंय. विजय सिंगने सांगितलंय की आरवने त्याला मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या जमिनीवर कब्जा करायचा प्रयत्न केला. मी आणि आई थिजून गेलो. आरवने असं काहीच केलं नव्हतं. तो तर फक्त माझ्या सन्मानाची रक्षा करत होता. बाबांनी वकिलाशी बोलणं केलं, पण कोणीही विजय सिंगच्या विरोधात उभं राहायला तयार नव्हतं. त्याचे पैसे, ताकद आणि खोटे साक्षीदार सगळ्यांना घाबरवून गेले होते. आरवला पहिलीच रात्र ठाण्यात काढावी लागली. बाबांची लाचारी पाहावे ना. ते आरवला सोडवण्यासाठी प्रत्येक दार ठोकत होते, पण फक्त निराशाच हाती येत होती. विजयसिंग राणाने पोलीस आणि कोर्ट दोन्ही ठिकाणी आपला पूर्ण दबाव टाकला होता. आम्हाला माहीत होतं की आरव जर जास्त वेळ ठाण्यात राहिला तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होईल किंवा त्याच्यावर अमानुष अत्याचार होईल. 2 दिवसानंतर संध्याकाळी विजयसिंगचा एक जुना नोकर आमच्या घरी आला. तो बाबांशी एकांतात बोलायला आला होता. तो घाबरत घाबरत म्हणाला की पंडितजी, विजयसिंग साहेबांनी निरोप पाठवला आहे. ते म्हणतात की प्रकरण मिटवायचं आहे, समेट करून. बाबांच्या डोळ्यात थोडी आशा चमकली. त्यांनी लगेच विचारलं, समेट म्हणजे सामंजस्यपणे हे भांडण मिटवून ते आरवला सोडून देतील? नोकर म्हणाला की ते म्हणतात उद्या रात्री सिंह हवेलीच्या मागच्या बाजूला असलेल्या गुप्त खोलीत गावातले काही मोठे लोक आणि ते स्वतः बसतील. तिथे समेटची बैठक होईल. तुम्ही आलात तर ते केस मागे घेतील. बाबांनी त्वरित होकार दिला. ठीक आहे, मी येईन. पण नोकराचा चेहरा अजूनही घाबरलेला होता. तो हिचकिचत म्हणाला की साहेबांची एक अटही आहे. बाबा घाबरून म्हणाले की कोणती अट? नोकरानं मान खाली घालून सांगितलं की साहेब म्हणतात की तुम्ही तुमच्या मुलीला सान्वीला पण त्या बैठकीत घेऊन या, जेणेकरून पूर्ण गावाला कळेल की तुम्ही त्यांची नाराजी आणि त्यांचा दावा मान्य केलाय. ही फक्त एक रीत आहे. हे ऐकताच बाबांचं अंतर्मन हादरलं. ही कसली समेट होती ज्यात एका सन्मानाने वावरणाऱ्या मुलीला परक्या माणसांच्या बैठकीत नेण्याची मागणी केली जात होती? ही तर थेट बेइज्जतीची मागणी होती. बाबा संतापानं आणि दुःखानं म्हणाले की हे कधीच शक्य नाही. माझी मुलगी माझ्या घराची प्रतिष्ठा आहे. मी तिला अशा वातावरणात घेऊन जाऊ शकत नाही. नोकरानं खांदे उडवले आणि म्हणाला की मग आरवला विसरून जा. साहेब म्हणतात की त्याच्यावर असा खोटा गुन्हा चिटकवतील की तो वर्षानुवर्ष तुरुंगात सडत राहील. नोकर निघून गेला. घरी जणू वादळच सुटलं. बाबा आई एकमेकांशी बोलत होते. दोघांचे डोळे पाण्याने भरलेले. मी सगळं ऐकत होते. मला स्पष्ट कळलं होतं की ही समेट नव्हे तर एक घाणेरडी चाल आहे. विजयसिंग राणा माझ्याकडून बदला घेण्याच्या नादात होता. तो मला तिथे बोलावून निश्चितच काही घाण मागणी करणार होता. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. पण आरव, माझा भाऊ, ज्याने माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता, त्याची अवस्था माझ्या मनाला विदीर्ण करत होती. ती रात्र बाबांनी कितीतरी वेळा कूस बदलत घालवली. शेवटी ते माझ्या खोलीत आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सान्वी बेटा, त्यांचा आवाज कापत होता, मी तुला त्या अत्याचारींसमोर घेऊन जायला इच्छित नाही. पण आरव, आमचं लेकरू, त्याचा जीव धोक्यात आहे. त्यांची मागणी जर मांडली नाही तर ते आरवला उद्ध्वस्त करतील. मी बाबांकडे पाहिलं. त्यांचा चेहरा एका लाचार बापाचा होता, पूर्ण तुटलेला, दबलेला. मी त्यांची अवस्था अनुभवू शकत होते. मी हळूच म्हणाले की बाबा, मला माहीत आहे ही एक चाल आहे. विजयसिंग राणा मला नीचा दाखवायला निघाला आहे. मी ओढणी नीट केली आणि स्वतःला सावरत म्हणाले की पण माझा सन्मान पणाला लावून जर आरवचा जीव वाचू शकतो तर मी तयार आहे. तुम्ही काळजी करू नका. मी घाबरणार नाही. मी त्या बैठकीला जाईन, फक्त एकाच अटीवर की आरवला सोडलं जाईल. बाबा जड मनाने माझ्या बोलण्याला मान्यता देण्यास बाध्य झाले. आम्ही लाचार होतो. आमचा निर्णय कोर्ट किंवा न्याय नव्हे तर एका अत्याचारी जमीनदाराच्या मनमानीवर अवलंबून होता. दुसऱ्या दिवशी मी, जी नेहमी पडद्यात राहणारी मुलगी, अशा एका गुप्त बैठकीसाठी सिद्ध झाले, जिथे माझा सन्मान पणाला लावला जाणार होता.
बाबांचा हात माझ्या हातावर होता, पण तो थरथर कापत होता. त्यांच्या डोळ्यात प्रचंड लाचारी होती आणि माझ्या मनात भीतीची साखळी घट्ट आवळली जात होती. रात्रीच्या वेळी आम्ही सिंह हवेलीला पोचलो. हवेलीच्या मागच्या भागात एक मोठा लाकडी जड दरवाजा होता, जो खाडकन आवाज करत उघडला. मी आत शिरले आणि माझं हृदय जणू थांबलंच. खोली अंधारानं भरलेली होती. फक्त तेलाचे दिवे टिमटिमत होते, ज्यामुळे वातावरण भयावह आणि दहशतीचं वाटत होतं. खोलीत गावातील दबंग पण चारित्र्यहीन माणसं बसलेली होती. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी सन्मानाची एक कणभरही जागा नव्हती. विजय सिंग राणा, आपला मोठा भाऊ जगदीश राणा याच्यासह उंच गादीवर बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर चालाकीचे आणि विजयाचे हास्य होते. आम्ही आत गेलो आणि सगळ्यांच्या घाणेरड्या नजरा माझ्यावर खेळल्या. जणू मी माणूस नव्हे, वस्तू आहे. मी ओढणी घट्ट पकडली. बाबा पुढे झाले. विजय सिंग साहेब, आम्ही तुमची अट मान्य करून आलो आहोत. आता आमचा आरव कुठे आहे? त्याला सोडा. विजय सिंग राणाने विषारी हसत हसत म्हटलं, एवढ्या घाईत कशाला पंडितजी? आधी आमचा बदला पूर्ण होईल. तुमच्या मुलानं आमच्या सन्मानाला हात लावला होता. आता तुम्हाला त्याची किंमत चुकवावी लागेल. तो गादीवरून उठला आणि थेट माझ्याकडे बोट करून म्हणाला की हीच तर किंमत आहे. मी पहिल्यांदाच आवाज काढला. बाबांच्या मागे उभी असतानाही मी स्वतःला घाबरलेलं जाणवलं. तुम्ही म्हणालात की मी आले तर आरवला सोडाल. विजय सिंहानं आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की हो, आरवला सोडलं जाईल, पण आधी माफीची किंमत चुकवावी लागेल. मी तुम्हाला सामंजस्यपणाने हे भांडण मिटवण्यासाठी नाही, तर तुमच्या अहंकाराला तोडण्यासाठी बोलवलं आहे. ही मुलगी आता माझी मालमत्ता होईल. हीच तुमच्या खानदानाकडून घेतली जाणारी बदल्याची किंमत आहे. हे ऐकताच माझा आत्मा थरथरला. ही कसली नवीन चाल होती? वरून समेटचा दिखावा आणि आतून मला एका वस्तूसारखं आपल्या नावावर करणं. बाबा रागाने ओरडले की ही कसली रीत आहे? आम्ही आमची मुलगी सौद्यात देऊ शकत नाही. हा न्याय नाही. विजय सिंहाने जगदीश राणाकडे पाहून हसत म्हटलं, न्याय? ही आमच्या खानदानाची रीत आहे आणि या रीतीचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आत्ता सुरू होतो. इतकं बोलून तो अचानक माझ्याकडे आला आणि एका झटक्यात माझ्या डोक्यावरील ओढणी खेचून खाली फेकून दिली. तेव्हा जणू माझ्या शरीरातून आत्माच वेगळा झाला. ज्या सन्मानाला मी नेहमी झाकून ठेवायचे, तो आता त्या परक्या आणि घाणेरड्या नजरेसमोर उघडा पडला होता. माझं हृदय धडधडायचंच विसरलं. मी जणू दगडाची झाले. खोलीतल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यात माझ्यासाठी हवस आणि घाण स्पष्ट दिसत होती. बाबा तिथे जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोळ्यातून वेदना ओघळत होती. तेवढ्यात विजय सिंग याने मोठ्याने जाहीर केलं, आता हिची बोली लावली जाईल. हीच ती मुलगी जिच्या सौंदर्यावर एका पंडिताच्या मुलाला अभिमान होता. आता बघूया हिची किंमत किती आहे. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यासारख्या जिवंत माणसाची निलामी चालली होती. मला वाटलं मी आता माणूस नाही, फक्त एक वस्तू आहे. हे सगळं माझ्या भावाने दाखवलेला हिमतीचा बदला होता आणि मी त्याची किंमत चुकवत होते. तेव्हा गावातल्या एका श्रीमंत वृद्ध जमीनदारानं पहिली बोली लावली, 10 लाख. त्याचा आवाज माझ्या कानात नरकासारखा घुमला. त्याने माझी किंमत एका जनावरापेक्षाही कमी ठरवली होती. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि देवाकडे मनोमन प्रार्थना केली की आता मला मृत्यूच दे. डोळ्यांसमोर फक्त आरवचा चेहरा फिरत होता. माझा मृत्यू तरी माझ्या कुटुंबाला या अत्याचारातून वाचवेल का? तेवढ्यात विजयसिंग राणाचा मोठा भाऊ गरजला, कोणी आणखी बोली वाढवणार आहे का? हिची किंमत फक्त सौंदर्याची नाही, हिच्या संस्काराची आणि सन्मानाचीही आहे. नीट विचार करून बोली लावा. तो बोली आणखी चढवत होता, जेणेकरून विजयसिंगचा अहंकार पूर्ण तृप्त होईल. चारही बाजूंनी बोली वाढत होत्या. कोणी 11 लाख, कोणी 12, कोणी 15. आणि मी तिथे एक निर्जीव मूर्तीप्रमाणे उभी होते. माझ्या भोवती बसलेला प्रत्येक माणूस मला अशा नजरेने पाहत होता, जणू मी एखादी वस्तू आहे. बाबा रडत होते आणि पूर्ण असह्य होऊन हे सगळं भयंकर नाटक पाहत होते. माझ्या आतली सगळी हिंमत तुटली होती. मी फक्त देवाला हात जोडत होते की मला या नरकातून बाहेर काढ.
मृत्यूच दिला तरी चालेल. हे सगळं इतकं नीच आणि अत्याचारी वाटत होतं की मी थरथर कापू लागले. ताकदवान लोक आपला बदला आणि हवस यांना रीत असं नाव देऊन लोकांच्या आयुष्याची राख करतात. माझा भाऊ या अत्याचाराचा बळी ठरला आणि आता मीच त्या अत्याचाराची किंमत होते. अचानक प्रचंड धडाका झाला. दिवाणखान्यातला तो जड लाकडी दरवाजा तुटून आत कोसळला. सगळेच थिजून गेले. मी घाबरत घाबरत डोळे उघडले तर दरवाजात एक उंच, मजबूत आणि राजशी ठेवणीचा माणूस उभा होता. त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता, पण विजय सिंग सारखी घाण नव्हती. तो होता विक्रांत प्रताप राणा, विजय सिंग राणाचा धाकटा भाऊ, ज्याने मोठ्या शहरात आणि परदेशात शिक्षण घेतलं होतं आणि जो आपल्या कुटुंबाच्या या घाणेरड्या रीतिरिवाजांना पूर्ण नाकारत होता. विजय सिंग रागाने गरजला, विक्रांत, तुझी हिंमत कशी झाली दरवाजा तोडायची? तू कोण आहेस आमच्या बैठकीत अडथळा आणणारा? विक्रांतने त्याला असं पाहिलं जणू तो एखादा कीटक आहे. त्याची नजर एक क्षण माझ्यावर थांबली, नंतर पूर्ण खोली फिरली. तो थंड पण भारी आवाजात म्हणाला की मला तुमच्या या घाणेरड्या बैठकीशी काही घेणं देणं नाही. मी हा घाणेरडा खेळ संपवायला आलोय. मग त्याने सगळ्यात मोठ्या आवाजात जाहीर केलं, मी या सौद्याची शेवटची बोली लावतो. माझं हृदय थांबलंच. हा पण मला विकत घ्यायला आलाय का? हा पण माझ्यावर मालकी हक्क गाजवणार का? पण मग तो म्हणाला की मी तिची किंमत 10 लाख, 50 लाख किंवा 1 कोटी नाही लावणार. खोलीत सन्नाटा पसरला. मग विक्रांत प्रताप राणाचा आवाज पुन्हा गुंजला, मी हिची किंमत 2 कोटी लावतो. त्याचा आवाज भिंतींना धडकून परत परत गुंजला. माझा श्वास थांबला. हात थरथर कापू लागले. हे कसलं नवं वादळ होतं. मी 2 कोटी देतो आणि ही मुलगी आता माझी जबाबदारी आहे. संपूर्ण बैठकीत प्रचंड सन्नाटा पसरला. 2 कोटी? या भागात मालमत्तेलाही एवढी किंमत नव्हती. विजय सिंगच्या डोळ्यात आश्चर्य आणि लालच एकत्र चमकले. त्याचा सगळा बदल्याचा खेळ एका झटक्यात संपला होता. तो रागात होताच, पण 2 कोटी एवढी रक्कम त्याला गप्प करायला पुरेशी होती. हे काय विनोद करतोयस विक्रांत? विजय सिंग लडखडत्या आवाजात म्हणाला. विक्रांतने पापण्याही न झपकता म्हटलं, विनोद नाही. हे घ्या तुमचे पैसे आणि तुमचा बदला पण पूर्ण. त्याने आपल्या साथी असलेल्या सुरक्षा रक्षकांना इशारा केला. त्यांनी नोटांनी खच्चून भरलेल्या मोठ्या ब्रीफकेस जमिनीवर ठेवल्या. आता हिच्यावर तुमचा कसलाही हक्क राहिला नाही. हिला सोडा. विजय सिंगने पैशांकडे असे पाहिले जणू त्याची उपासमार अचानक भागली. त्याचा लालच त्याच्या सन्मानावर जड पडला. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला की ठीक आहे, सौदा तुझा झालाय विक्रांत, पण लक्षात ठेव, आजपासून तू एक वैर विकत घेतलास. विक्रांतने त्याच्या धमकीकडे ढुंकूनही पाहिलं नाही आणि माझ्याकडे वळला. मी अजूनही घाबरलेली, पूर्ण जड झालेली उभी होते. तो माझ्या जवळ आला. त्याचा रुबाब पाहून मी थिजले, पण त्याने मला हातही लावला नाही. फक्त हलकेच इशारा केला, सान्वी चल. मी त्याच्या इशाऱ्यावर आपोआप चालू लागले. बाबा जे अद्याप सदम्यात बसले होते ते माझ्याकडे वळले, पण विक्रांतच्या रक्षकांनी त्यांना थांबवलं. मी जाताना बाबांच्या लाचार डोळ्यांकडे पाहिलं आणि आतून पूर्ण कोलमडले. माझा मालक बदलला होता, पण मी तरीही एखादी वस्तूच होते. विक्रांतने मला हवेली बाहेर उभ्या असलेल्या काळ्या प्रचंड महागड्या गाडीत बसवलं. रक्षकांनी ताबडतोब दरवाजा बंद केला. विक्रांत स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसण्याऐवजी माझ्या शेजारी बसला. गाडीने हवेली मागे टाकली आणि शहराकडे झपाट्याने पळू लागली. मला अजूनही विश्वास बसत नव्हता की हे खरंच घडतंय. मी विजय सिंगच्या तावडीतून निसटले होते, पण आता एका नव्या रहस्यमयी माणसाबरोबर चालले होते, जो माझ्या भावाचा शत्रूच होता. हे मला धक्क्यापेक्षा कमी नव्हतं. आत दडलेली सगळी भीती आता डोळ्यातून वाहू लागली. माझे ओठ कापत होते. मी इतकी घाबरले होते की काहीच सुचेना. मी आजींकडून शिकलेले मंत्र गुणगुणायला लागले. शांतीपाठ आणि गायत्री मंत्र माझ्या ओठांवर फिरू लागले. माझा आवाज रडवेला झाला होता. मी मंत्रातून शांती शोधत होते. एकदाही मी त्याच्याकडे पाहण्याची हिंमत केली नाही. जेव्हा मंत्रांचा एक भाग पूर्ण झाला तेव्हा माझी नजर अनायासपणे विक्रांतकडे गेली. तो गाडी चालवताना शांतपणे माझे मंत्र ऐकत होता.
त्याच्या चेहऱ्यावर उबाप नव्हता, अक्कड नव्हती. जणू त्याची सगळी ताकद विरघळली होती. माझ्या भीतीने, रडवेल्या आवाजाने आणि मंत्रांनी तो पूर्ण स्तब्ध झाला होता. मला वाटलं माझ्या मंत्रांनी त्याला अंतर्मनापर्यंत हादरवून सोडलं आहे. गाडी थांबली तेव्हा मी पाहिलं की आम्ही शहरापासून खूप दूर एका भव्य आधुनिक बंगल्यासमोर उभे आहोत. हा बंगला जुन्या हवेल्यांपेक्षा पूर्ण वेगळा होता. थंड आणि भीतीदायक शांततेने भरलेला. विक्रांतने काही न बोलता बाहेर येण्याचा इशारा केला. मी त्याच्या मागोमाग चालले. बाहेरून जितका भव्य आणि शानदार, आतून तितकाच रिकामा आणि नीरस. मला एक मोठी हवेशीर सुंदर खोली दिली गेली. खोलीत सगळ्या सुविधा होत्या, पण मला वाटत होतं की मी एका नव्या सोन्याच्या पिंजऱ्यात कैद झाले आहे. मला खोलीत सोडल्यानंतर तिथे एक विदेशी बाई आली. तिने हसून माझं स्वागत केलं आणि सांगितलं की ती माझी काळजी घेईल. तिचं नाव मिसेस ओलिव्हिया होतं. मी तिच्याकडून पाणी घेतलं, कपडे ओढणी नीट केली आणि खोलीच्या एका कोपऱ्यात शांत बसले. ती रात्र झोप लागली नाही. आरव, बाबा आणि विजय सिंगच्या धमक्या डोळ्यांसमोर फिरत होत्या. सकाळी हलकं ऊन पडलं तशी मी आंघोळ करून पूजा केली. मी पूर्णपणे विक्रांत प्रतापच्या मनमानीवर अवलंबून होते. माझा विश्वास मलाच हिंमत देत होता. देवाने मला एका अत्याचारीकडून सोडवलं तर पुढेही मार्ग दाखवे. दिवस वर आला तेव्हा मी हिंमत करून ठरवलं की विक्रांतशी बोलायलाच हवं. मी मिसेस ओलिव्हियाकडे निरोप पाठवला की मला विक्रांत प्रताप राणांना भेटायचंय. थोड्याच वेळात मला त्याच्या मोठ्या ऑफिससारख्या खोलीत बोलावलं गेलं. मी ओढणी घालूनही मान खाली घालून उभी राहिले. तो मोठ्या टेबलामागे फाईल्स वाचत होता. त्याने माझ्याकडे न बघता म्हटलं, बस सान्वी, सांग का भेटायचं होतं? त्याचा आवाज थंड आणि निर्जीव वाटत होता. रात्री माझे मंत्र ऐकतानाचा तो भाव त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. मी हिचकिचात म्हणाले, मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही मला त्या भयंकर परिस्थितीतून बाहेर काढलं. पण एक गोष्ट समजली नाही, तुम्ही विजय सिंग राणांचेच भाऊ आहात. मग तुम्ही माझी एवढी मोठी बोली का लावली? म्हणजे तुम्ही पण... मी वाक्य पूर्ण करू शकले नाही, पण विक्रांतने समजून घेतलं. त्याने फाईल बंद केली. खुर्चीवर मागे रेलून माझ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेत कुतूहल आणि थंडगार बेफिक्री दोन्ही होतं. मला माझ्या भावाबद्दल सगळं माहीत आहे की तो किती अत्याचार आणि घाणेरडे काम करतो. त्याची बहुतांश संपत्ती गरिबांना दाबून आणि मुलींना त्रास देऊन उभी आहे. मी या खानदानाच्या अंधश्रद्धा परंपरा पाळायला अमेरिकेतून परत आलेलो नाही. मी हळूच विचारलं की मग तुमचा हेतू काय? तो सरळ म्हणाला की तुझी सुरक्षा आणि माझ्या भावाचा अत्याचार संपवणं. तुला विजय सिंगकडून संरक्षण हवं होतं. आता तू इथे सुरक्षित आहेस. मी तुला 2 कोटींना विकत घेतलं कारण विजय सिंग पुन्हा तुझ्याशी बदला घेऊ शकणार नाही. तू आता माझ्या संरक्षणात आहेस. त्याचं उत्तर ऐकून माझ्या मनाला थोडी शांतता मिळाली. त्याची नियत स्वच्छ वाटत होती, पण त्याचा थंड, कठोर स्वभाव मला अजून घाबरवत होता. तो माझ्याशी बोलत होता, पण जणू मी एखादी मौल्यवान वस्तू आहे जी त्याने आपल्या उद्देशासाठी वाचवून ठेवली आहे. तुझ्या खोलीत जितकी सुरक्षा हवी तितकी मी देईन. तो पुढे म्हणाला की पण लक्षात ठेव, तू इथे माझ्या मर्जीने आहेस. बाहेर पाऊल ठेवायला सक्त मनाई आहे, कारण विजय सिंग अजून तुला शोधत असेल. जोपर्यंत मी त्याच्याशी हिशोब पूर्ण करत नाही तोपर्यंत तू इथेच माझ्या देखरेखीत राहशील. त्याचा अंदाज एका सक्त अधिकाऱ्यासारखा होता, जणू कनिष्ठाला आदेश देत आहे. मी चुपचाप मान डोलावली आणि त्याच्या बोलण्याला मान्यता दिली. मला समजत नव्हतं की हा माणूस निर्दयी आहे की खरंच माझी मदत करतोय. तो फक्त बदला घ्यायला निघाला आहे की खरंच न्याय मागतोय. पुढचे दिवस असेच गेले. विक्रांत आपल्या कामात गुंतलेला. दिवसातून अनेक वेळा कॅम्प्युटर फोनवर मोठ्या मिटिंगा करत असे. तो फार मोठा बिझनेस चालवणारा माणूस वाटत होता, ज्याला माझ्या येण्याने फारसा फरक पडत नव्हता. मी माझ्या मोठ्या खोलीत पूजापाठ आणि शांततेतच सिमटून राहिली. मी सतत देवाकडे प्रार्थना करत होते, कारण तोच माझा एकमेव आधार होता, जो या अनिश्चित परिस्थितीत मला हिंमत देत होता. मी फक्त आरवच्या सुटकेसाठी आणि या अत्याचारांच्या अंतासाठी प्रार्थना करत होते, आणि हेही की देव मला या नव्या ताकदवान माणसाच्या चुकीच्या नियतपासून वाचव. विक्रांत माझ्यासाठी एक कोडं होतं, जे उलगडणं फार कठीण होतं. मी अजूनही त्याच्या सुंदर पण थंड आणि मोठ्या घरात माझ्या एकटेपणाबरोबर कैद होते.
त्याचा कडक आणि नियंत्रण करणारा स्वभाव मला त्रास देत नव्हता, पण आतली अस्वस्थता कायम होती. मी त्याला एक ताकदवान अनोळखी माणूस मानत होते. त्याचा उद्देश मोठा असला तरी माझ्याबद्दल त्याचे खरे विचार मला अजून समजत नव्हते. मी माझा बहुतांश वेळ पूजा मंत्र आणि माझी भीती देवाच्या चरणी अर्पण करत घालवत होते आणि माझी ओढणी कधीच माझ्या शरीरापासून वेगळी होत नव्हती. एका संध्याकाळी सूर्य मावळला होता आणि मी आरतीची तयारी करत होते. तेव्हा विक्रांतच्या ऑफिस खोलीतून हलके आवाज आले. दरवाजा थोडा उघडला होता आणि पहिल्यांदाच मला उत्सुकता आली की तो इतक्या उशिरापर्यंत काय करत असतो. मी हळूच दरवाजाजवळ जाऊन कान लावले. विक्रांत फोनवर बोलत होता. त्याच्या आवाजात राग आणि गांभीर्य दोन्ही होतं. हो, मला खात्री आहे, पुरावे लवकरच मिळतील. त्याच्या सगळ्या बेकायदा धंद्यांचा आणि गैरकामाचा पर्दा फाश करायचा आहे. मग त्याने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला की आणि सर्वात महत्त्वाचं, मी लवकरच विजय सिंग विरुद्ध केस करणार. त्यासाठी त्या मुलीची साक्ष आवश्यक आहे. तीच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. हे ऐकताच माझं हृदय एक क्षण थांबलं. ती मुलगी म्हणजे मी. माझ्या सगळ्या अपमानाचा उपयोग या केसची पायाभरणी करण्यासाठी होणार होता. तो पुढे म्हणाला की मी तिला 2 कोटींना म्हणूनच विकत घेतलं की ती त्याच्या बदल्याच्या बळी होऊ नये. ती आता माझ्या संरक्षणात आहे आणि हीच माझी सगळ्यात मोठी बाजू आहे. मी या अत्याचारींना कायद्यापुढे आणण्यासाठी काहीही करेन. ते स्वतःला देव समजतात, पण आता त्यांचा खेळ संपणार आहे. फोन ठेवला गेला. मी घाईने पावलं मागे घेतली आणि आपल्या खोलीत आले. हे सगळं ऐकल्यावर पहिल्यांदाच माझ्या मनाला खरं समाधान मिळाले. त्याचा उद्देश हवस नव्हता, अत्याचार नव्हता, तर न्याय आणि सुधार होता. तो माझा मालक नव्हता, तर देवाने पाठवलेला एक मार्ग होता. मला हेही कळलं की विक्रांत आपल्या भावाच्या जमीन बळकावणीच्या आणि मुलींना त्रास देणाऱ्या सगळ्या कृत्यांना प्रचंड तिरस्कार करतो. तो न्यायप्रिय माणूस होता, जो आपल्या खानदानाचा अत्याचार संपवायला वर्षानुवर्षांनी परत आला होता. त्या दिवशी पूजेनंतर मी हिम्मत करून ओढणी नीट करत त्याच्या ऑफिसच्या दारावर थोडक्यात थाप मारली. मी आत येऊ शकते का? हो, ये सान्वी, विक्रांतने थोड्या आश्चर्याने म्हटलं. मी आत गेले आणि त्याच्या समोर थोड्या अंतरावर उभी राहिली. पहिल्यांदाच माझ्या आवाजात भीती नव्हती, फक्त विश्वास होता. विक्रांत, आज मी तुमचं बोलणं ऐकलं. तुम्हाला माझी साक्ष हवी आहे आणि तुमचा उद्देश फक्त न्याय आहे हे मला कळलं. त्याच्या चेहऱ्यावर हलकी आश्चर्याची रेघ उमटली. मग तो गांभीर्याने म्हणाला की हो, खरं आहे. तुला माझ्यावर शंका होती का? होती, पण आता नाही, मी स्पष्ट म्हणाले. मी या अत्याचारांना संपवण्यात तुमची मदत करेन. माझा भाऊ आरव निर्दोष आहे आणि तुमचा भाऊ अपराधी आहे. मी त्याची खरी सत्यता सगळ्यांसमोर मांडेन. विक्रांतने खोल श्वास घेतला. सान्वी, तू खूप धैर्यवान आहेस, पण हा मार्ग सोपा नाही. तुझी साक्ष या संपूर्ण खटल्याची पायाभूत असेल. तुला खूप धोके पेलावे लागतील. मी हिम्मत करून म्हणाले की मी माझ्या डोळ्यांनी त्यांची तयार केलेली अपमानाची दुनिया पाहिली आहे. त्या अपमानाला संपवण्यासाठी मी प्रत्येक धोका पत्करेन. तुमचा उद्देश तुमच्या कुटुंबाच्या या अत्याचार व्यवस्थेला संपवणं असेल तर मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. त्याच्या न्यायप्रेमी विचारांनी मला पूर्ण बदलवून टाकलं होतं. त्याच्यासाठी मनात जमा झालेली भीती आता हळूहळू विरघळत होती. मी पहिल्यांदा त्याला फक्त श्रीमंत माणूस नव्हे, तर माझ्या वेदनांना आणि उद्देशांना समजणारा खरा माणूस म्हणून पाहिलं. दुसऱ्या दिवशी विक्रांतने मला आपल्या योजना काही प्रमाणात सांगितल्या. तो गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भावाविरुद्ध पुरावे गोळा करत होता आणि त्याच्या बेकायदा कामांवर लक्ष ठेवून होता. त्याचा हेतू होता की आपल्या भावाला कायद्याच्या मार्गाने थांबवून त्याची चुकीची सत्ता कायमची संपवायची. आता मी त्याच्यासाठी फक्त प्रार्थना नव्हे, तर मनोमन शुभेच्छाच देत होते की तो आपल्या उद्देशात यशस्वी होऊ. त्याचा विजय हीच माझ्या कुटुंबाच्या सन्मानाची परतफेड होती. त्याची उपस्थिती आता मला कैदेसारखी नव्हे, तर सुरक्षित आश्रयासारखी वाटू लागली होती. मी त्याच्या या मोठ्या संघर्षात त्याची साथ देत होते. त्याने मला फाईल्स आणि रेकॉर्ड्स दाखवले, ज्यात विजय सिंग राणाच्या अत्याचारांच्या सगळ्या नोंदी होत्या. मीही आरवच्या खटल्याशी संबंधित महत्त्वाची माहिती त्याला दिली. आम्ही दोघे शांत राहत होतो, पण आमची पायाभूत अतिशय मजबूत होती.
आमचा उद्देश फक्त सत्याचा विजय होता. हाच उद्देश आमच्यातील अंतर हळूहळू मिटवत गेला. विक्रांतची स्वच्छ नियत आणि न्यायावर ठाम राहण्याची वृत्ती पाहून मीही त्याच्याशी खुलून बोलू लागले. हो, माझी लाज आणि मर्यादा माझ्या स्वभावाचा भाग होत्या, म्हणून मी कधीच सीमेच्या बाहेर गेले नाही. आता आमच्यात भीतीऐवजी विश्वासाने जागा घेतली होती. विक्रांत दिवसातून 2 अनेक वेळा माझ्या खोलीबाहेर येऊन थांबायचा आणि आरवच्या खटल्याबद्दल, विजय सिंगच्या नव्या अत्याचारांच्या पुराव्यांबद्दल आणि गावाच्या परिस्थितीबद्दल माझी मतं विचारायचा. तो नेहमी सन्मानाची दोरी राखायचा, पण मला जाणवायचं की तो आता मला फक्त साक्षीदार नव्हे तर सल्लागार साथीदारासारखा पाहतोय. मी त्याला ठोस युक्तिवाद करायची आणि धैर्य ठेवायला सांगायची. एक दिवस दुपारी मी खोलीत बसून रामचरित मानसाच्या चौपाया वाचत होते. डोळे पुस्तकावर, मन पूर्णपणे देवाच्या शब्दात गुंतलेलं. त्या क्षणी मी जगाच्या सगळ्या तणावांपासून दूर होते. जणू हा पाठ माझ्या आत खोल शांती भरत होता. मी एक चौपाई वारंवार म्हणत होते, तेव्हा मला जाणवले की दारात कोणी उभं आहे. मी पाठ पूर्ण केला आणि पाहिलं तर विक्रांत शांतपणे दारात उभा माझा आवाज ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होते, जणू माझ्या आवाजाने त्याला क्षणभर विश्रांती मिळाली होती. तो हळूच म्हणाला की तुझ्या आवाजात खूप प्रभाव आहे सान्वी. पाठ संपल्यावर तो हलक्या पावलांनी खोलीत आला आणि भिंतीजवळ थांबला. पहिल्यांदाच तो इतक्या मृदू आणि स्वच्छ हावभावात माझ्याशी बोलला. मी ओढणीत तोंड झाकून नजर खाली घातली. विक्रांतने खोल श्वास घेऊन पहिल्यांदा आपल्या मनाची गुंतागुंत सांगितली. तुझा विश्वास खूप मजबूत आहे सान्वी. तू इतक्या मोठ्या अत्याचाराला सामोरं गेलीस तरी तुझ्या मनात भीती नव्हे, देवाचं नाव आहे. काश मलाही आयुष्यात असं समाधान मिळालं असतं. मी जगाची सगळी विद्या शिकलो, पण ही शांतता कधी मिळाली नाही. मी त्याला धीर देत म्हणाले की तुम्ही जे करत आहात तेही एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही. वाईटासमोर उभं राहणं, सत्यासाठी लढणं हे फार मोठं धैर्याचं काम आहे. देव नक्कीच तुमची साथ देईल. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या नजरेनेही सन्मानाने माझ्या अस्तित्वाकडे पाहिलं. त्या क्षणाच्या नजरांच्या मिलनात एक अनोखा आपलेपणा जाणवला. जणू 2 संकटातून जाणाऱ्या वाटसरूंनी अचानक एकमेकांना ओळखले. हा संबंध कसलाही शारीरिक आकर्षणाचा नव्हता, तर खोल समज आणि सहानुभूतीचा होता. त्या दिवसापासून विक्रांतच्या वागण्यात स्पष्ट बदल दिसला. तो मला आणखी जास्त सन्मान देऊ लागला. आता तो फक्त पुराव्यांबद्दलच बोलत नव्हता, तर माझ्या तब्येतीचीही विचारपूस करायचा. त्याने शहरातून काही दुर्मिळ धार्मिक पुस्तकं आणि इतिहासाची पुस्तकं पाठवली, जेणेकरून माझं ज्ञान वाढेल. तो म्हणाला की हा तुझा हक्क आहे. तू शिकलेली आहेस, तुला या गोष्टींपासून दूर ठेवणार नाही. मी फक्त तुझी सुरक्षाच करणार नाही, तर तुझ्या प्रगतीतही अडथळा ठरणार नाही. आता तो माझा मालक किंवा निरीक्षक राहिला नव्हता. त्याचा शांतपणे काळजी घेणारा स्वभाव माझ्या मनात एक अत्यंत पवित्र आणि हळूहळू जागृत होणारा भाव निर्माण करू लागला. मी अशा माणसाला यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. विक्रांतमध्ये एक कोमलता होती, एक संस्कार होता, जो त्याच्या भावनांपासून पूर्णपणे वेगळा होता. मला जाणवू लागलं की आता आमची नशीबं फक्त न्यायाच्या लढाईमुळेच नव्हे, तर मनाच्या नव्या नात्यामुळे सुद्धा एकमेकांशी जोडली जाऊ लागली आहेत. विजय सिंग राणाविरुद्ध कारवाईचा वेळ जवळ आला होता, पण या धोक्याबरोबर माझ्या आयुष्यात प्रेमाची एक नवीन वाटही उघडत होती. आमच्या शांत जवळीकांनी आता एक मजबूत भावनिक नातं बनवलं होतं, जे येणाऱ्या मोठ्या वादळात आम्हाला एकत्र उभं राहण्याची ताकद देणार होतं. मी आणि विक्रांत प्रताप यांच्यात एक खोल पण न बोललेलं समजणारं नातं तयार झालं होतं. त्याने मला सन्मान, सुरक्षा आणि विश्वास दिला होता, आणि मी माझ्या शांततेने, सत्याने आणि मनाने त्यांच्या एकटेपणाला समजून घेतलं होतं. पण आमच्या या स्वच्छ प्रेमावर आता धोक्याचं सावट येऊ लागलं होतं. विक्रांतने सांगितलं की तो विजय सिंग राणाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करणार आहे, आणि या खटल्याच्या विजयाची सर्वात मोठी आधारस्तंभ माझी साक्ष आहे. जेव्हा विक्रांतने गावातील ज्येष्ठ आणि पंचांना आपल्या भावाविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवली, तेव्हा विजय सिंगला शंका आली. त्याची सगळी सत्ता बेकायदा धंद्यावर उभी होती. त्याला माहीत होतं की मी साक्ष दिली तर त्याचा सगळा खेळ संपेल. एके रात्री मी पूजा करून खोलीत रामायण वाचत होते.
अचानक बाहेर प्रचंड गोंगाट आणि गोळ्यांच्या आवाजांनी वातावरण दणाणलं. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी समजले की ते आले आहेत. मी घाईने ओढणी नीट केली आणि एका कोपऱ्यात उभी राहिले. दार जोरात तोडलं गेलं आणि विजयसिंग राणा आपल्या गुंडांसह आत शिरला. त्याच्या डोळ्यात यावेळी फक्त राग नव्हता, तर भीती आणि अस्वस्थताही होती. तो मला पकडून नेऊन विक्रांतवर दबाव टाकून खटला मागे घेणार होता. विक्रांत प्रताप कुठे आहे? विजयसिंग ओरडला. तूने मला फसवलंस, माझी मालमत्ता चोरलीस आणि आता माझ्या नाशाची कारण बनतेस. तेव्हा विक्रांत बाहेर आला. त्याच्याकडे कसलंही शस्त्र नव्हतं, फक्त धैर्य आणि विश्वास होता. आता तुझा खेळ संपणार आहे. लोकांवर केलेल्या अत्याचाराचा हिशोब तुला द्यावाच लागेल. बघू कोणाचा खेळ संपतो, आमचा की तुझ्या या साक्षीदाराचा. विजयसिंगने पागलांसारखी बंदूक ताणली आणि भयंकर झुंज सुरू झाली. विक्रांत एकटा होता, पण आपल्या बुद्धी आणि ताकदीने एक एक गुंडाला खाली पाडत होता. पण विजयसिंग त्याला दाबण्याचा प्रयत्न करत होता. झुंजीत विजयसिंगने संधी साधून विक्रांतला भिंतीला खेटून बंदूक ताणली. तूने आमची दुनिया उजाडली, आता तू जिवंत राहणार नाहीस. हे पाहून माझं मन तुटलं. ज्याने मला वाचवलं, सन्मान दिला, आशा दिली, आज त्याचा जीव धोक्यात होता. मी आणखी सहन करू शकले नाही. जीवाची पर्वा न करता मी लपण्याच्या जागेतून बाहेर पडले आणि विक्रांत आणि विजयसिंग यांच्यामध्ये उभी राहिली. थांब, बंदूक खाली कर विजयसिंग. माझ्या आवाजात भीती नव्हती, फक्त खात्री आणि धैर्य होतं. आता कोणावरही अत्याचार होणार नाही, कोणाच्या आयुष्याशी खेळणार नाहीस तू. माझं धैर्य पाहून विजयसिंग थिजला. त्याला विश्वासच बसला नाही की मी त्याच्या समोर उभी आहे. माझ्या अचानक आलेल्या हिमतीने विक्रांतलाही आश्चर्य वाटलं. विजयसिंगची एकाग्रता ढिल्ली पडताच विक्रांतने जोरदार वार केला आणि बंदूक हिसकावून घेतली. पळ, हिला पकडा, विजयसिंग ओरडला. पण आता खूप उशीर झाला होता. बाहेर पोलिसांच्या सायरनच्या आवाजांनी सगळं गाजलं. ही विक्रांतचीच योजना होती. त्याला आधीपासूनच हमल्याची शंका होती. पोलीस आत धडकले आणि विजयसिंग राणाला अटक केली. अत्याचाराची ती रात्र तिथेच संपली. पुढचे काही आठवडे न्यायालय, साक्ष आणि खटले यात गेले. मी पूर्ण आत्मविश्वासाने आणि संरक्षणात प्रत्येक प्रश्नाचं खरंखुरं उत्तर दिलं. निलामीची रात्र, विजयसिंगच्या धमक्या आणि आरवला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची सगळी सत्यता मी न्यायालयासमोर मांडली. माझ्या साक्षीमुळे आरव निर्दोष सुटला. तुरुंगातून सुटल्यानंतर तो सर्वप्रथम माझ्याकडे आला आणि विक्रांतला धन्यवाद दिले की त्याने त्याच्या बहिणीची रक्षा केली. दुसरीकडे विजयसिंग राणाला त्याच्या गुन्ह्याची कठोर शिक्षा झाली आणि त्याचा दबदबा कायमचा संपला. जेव्हा मी न्यायालयाबाहेर पडले तेव्हा आरव आणि बाबा माझी वाट पाहत होते. थोड्या अंतरावर विक्रांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान होता. सगळे निघून गेल्यावर तो माझ्याजवळ आला. सान्वी, आज आपण वाईटाला हरवलं. तू मला शिकवलास की सत्य आणि प्रामाणिकपणा कोणत्याही ताकदीपेक्षा मोठा असतो. मी तुला 2 कोटींना विकत घेतलं होतं, पण आज मी मान्य करतो की तुझी किंमत या जगाच्या सगळ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. त्याच्या डोळ्यात खरी सत्यता होती, कसलाही दिखावा नव्हता. मी तुला कोणाची मालमत्ता बनवायला विकत घेतलं नव्हतं. आता जेव्हा तू पूर्णपणे स्वतंत्र आहेस, तुझ्या आयुष्यात मला जागा देणार का? मी तुला पत्नीचा सन्मान आणि खऱ्या साक्षीदाराचा दर्जा देऊ इच्छितो. मी हसत हलकेच मान डोलावली. विक्रांत, मी तुमच्या खऱ्या हेतूंना स्वीकारते. आमचा विवाह अतिशय साधा पण सन्मानाने भरलेला झाला. बाबांनी आनंदाने माझी विदाई केली आणि आरवने भावाचं कर्तव्य पार पडलं. आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात मालक गुलामासारखी नव्हती, तर 2 समान आणि खऱ्या साथीदारांसारखी झाली. देवाच्या कृपेने आमचं नवीन आयुष्य सुरू झालं. वाईटाची रात्र संपली होती आणि न्यायाचा सूर्य पूर्ण उजळला होता. पुढचे काही महिने नव्या आयुष्याची पायाभरणी करत गेले. विक्रांतने सांगितलं की विजयसिंग तुरुंगात गेल्यावर त्याच्या पूर्वजांची हवेली आणि संपत्ती पूर्णपणे त्याच्या देखरेखीत आली होती. आता त्याचा सर्वात मोठा उद्देश होता की आपल्या भावाने तयार केलेली अत्याचारी व्यवस्था पूर्ण संपवणे. त्याने बेकायदा धंद्यातून कमावलेली सगळी संपत्ती गावाच्या विकासात आणि गरिबांच्या मदतीत लावली. हवेलीचा एक भाग त्याने मुलींसाठी शाळेत बदलला.
गावातील समस्यांसाठी कायदेशीर मदत केंद्र उघडलं. विजय सिंगने बळकावलेले शेत परत मूळ मालकांना दिले. मी या पवित्र लढाईत त्याच्या सर्वात जवळचे सल्लागार होते. तो प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयात माझी मतं घ्यायचा. माझा मर्यादित स्वभाव आणि धार्मिक ज्ञान त्याला जमिनीशी जोडून ठेवायचं. एके संध्याकाळी आम्ही जुन्या ओसरीत बसलो होतो, जिथून हवेलीचा मोठा भाग दिसायचा. सान्वी, तो प्रेमाने म्हणाला, तू माझ्या घराला आणि मनाला दोन्ही स्वच्छ करून टाकलंस. जिथे आधी अंधार आणि पाप होते, तिथे आज न्याय आणि शांतता आहे. तू फक्त माझी पत्नी नाहीस, माझ्या धर्माचा प्रकाश आहेस. मी हलक्या स्मिताने म्हणाले की विक्रांत, तुम्ही ही माझ्यासाठी देवाने पाठवलेला मार्ग आहात. तुम्ही माझा सन्मान आणि स्वातंत्र्य परत दिलात. मी फक्त एवढंच इच्छिते की तुमच्या या पवित्र कामात कधीही अडथळा येऊ नये. जरी विजय सिंग तुरुंगात असला तरी त्याच्या जुने साथीदार आणि गुंड अजून गावात होते. ते आमच्या विरुद्ध अफवा पसरवू लागले होते, जेणेकरून विक्रांतच्या चांगल्या कामांना अडथळा यावा. त्यांना त्यांच्या न्यायाचा परिणाम आपल्या बेकायदा धंद्यावर होताना दिसत नव्हता. एक दिवस मी शाळेत मुलींना शिकवत होते, तेव्हा काही गुंडांनी बाहेर गोंधळ घालायला सुरुवात केली. ते मला टोमणे मारत होते की मी भारताची संस्कृती बिघडवते आहे. माझं धैर्य कमजोर पडलं होतं. मी दरवाजा उघडला आणि पूर्ण मर्यादेने आणि ठाम आवाजात म्हणाले की ही हवेली आता अत्याचाराची जागा नाही, ज्ञानाचं मंदिर आहे. ज्यांना पुस्तकापासून भीती वाटते त्याने इथून निघावं. विक्रांतला हे कळल्यावर तो माझ्या साहसाने खूप प्रभावित झाला. त्याने ताबडतोब पोलीस बोलावले आणि त्या उपद्रवींना कायद्याच्या कचाट्यात आणलं. सान्वी, तू माझी ढाल नाहीस, माझी तलवार आहेस, तो त्या दिवशी म्हणाला. आमचं नातं फक्त प्रेमाचं नव्हतं, तर साझेदारीचं होतं. मी घरात रामचरित मानस वाचून त्याला आंतरिक शांतता द्यायचे आणि तो बाहेरच्या जगात लढून आम्हाला सुरक्षितता द्यायचा. आम्ही ठरवलं की आरवलाही आपल्या फाउंडेशनमध्ये सामील करू, जेणेकरून तो भावाचं कर्तव्य पार पाडेल आणि या सत्याच्या लढाईत भागीदार बनेल. वर्ष गेली. विक्रांतच्या खऱ्या उद्देशाने आणि माझ्या धैर्याने मिळून या संपूर्ण भागाची सामाजिक विचारसरणी बदलायला सुरुवात झाली. जे लोक आधी पैसा आणि सत्तेच्या भीतीने गप्प होते, ते आता न्यायासाठी आवाज उठवू लागले होते. एक दिवस गावातील सगळे ज्येष्ठ आणि पंच आमच्याकडे आले. त्यांनी विक्रांत समोर हात जोडले आणि म्हणाले की विक्रांत प्रताप, तुम्ही केवळ आपल्या भावांना सुधारलं नाहीत, तर आमच्या संपूर्ण भागाला नवं जीवन दिलं. तुम्ही शिकवलत की सन्मान पैशाने नव्हे, प्रामाणिकपणाने मिळतो. विक्रांतने हा मान पूर्ण नम्रतेने स्वीकारला, पण माझ्याकडे पाहिलं. सगळ्यांसमोर तो म्हणाला की या विजयाचं सगळं श्रेय माझ्या पत्नी सान्वीला जातं. मी फक्त न्यायाचा विचार केला होता, पण हिने त्या विचाराला धैर्य आणि पवित्रतेची पायाभूत दिली. हिने मला शिकवलं की अपमानाचा उपयोग फक्त विनाशासाठी नव्हे, तर नव्या आणि खऱ्या जगाच्या निर्मितीसाठीही होऊ शकतो. आरव आता फाउंडेशनचं काम पाहायचं आणि कायदेशीर जागरूकता पसरवायचं. बाबा आमच्यासोबत राहायचे आणि आता त्यांना सन्मानाचं जीवन मिळालं होतं. आमचं घर आता फक्त राजवाडा नव्हता, तर न्याय आणि शांततेचं केंद्र बनलं होतं. न्यायाचा सूर्य नेहमी वाईटाच्या रात्रीला संपवतोच. सगळं चांगलं चाललं होतं, पण वाईट कधीच पूर्ण संपत नाही. जेलमध्ये असलेला विजय सिंग राणा आतून आमच्या विरुद्ध सतत कारस्थान करत होता. त्याला वाटत होतं की तो न्यायाने हारला, पण अजून बदला घेऊ शकतो. एका संध्याकाळी विक्रांत कोर्टातून महत्त्वाचे कागद घेऊन परतत होता. मी खोलीत पूजा करत होते, तेव्हा दारावर जोरात थाप पडली. बाहेर गोळ्यांचा आवाज आणि अफरातफर होती. मी ओढणी घट्ट बांधली आणि धैर्याने दरवाजा उघडला. समोर आमचा जुना नोकर उभा होता, डोळ्यात भीती. बायजाबाई, मालकांना रस्त्यात गोळी लागली, त्यांना रुग्णालयात नेले. कदाचित विजय सिंगचे गुंड असतील. हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं शांत आणि विश्वासपूर्ण आयुष्य एका क्षणात धोक्यात आलं. पण माझ्या मनात सर्वप्रथम भीती नव्हे, तर ठामपणा आला. मी ताबडतोब धैर्य गोळा करून रुग्णालयाकडे धावले. रुग्णालयात विक्रम रक्तबंबाळ अवस्थेत होता. डॉक्टरांनी सांगितलं की अवस्था गंभीर आहे. मी सगळी भीती मागे सारली आणि डॉक्टरांसमोर ठाम उभी राहिली. डॉक्टर, माझ्या साक्षीमुळेच आज ते या अवस्थेत आहेत. माझं आयुष्य आता त्यांच्या आयुष्याशी जोडलं गेले. मी इच्छिते की तुम्ही त्यांना सर्वोत्तम उपचार द्या. मी कुठल्याही किमतीला तयार आहे.
पुढचे काही दिवस माझ्यासाठी अग्निपरीक्षाच होते. मी पोलिसांना साक्ष दिली, फाउंडेशनचं काम आरवसोबत सांभाळलं आणि प्रत्येक वेळी विक्रांतच्या खोलीबाहेर बसून राहिले. रात्रंदिवस रामचरित मानसाच्या चौपाया म्हणत होते. त्याच्या जीवासाठी देवाकडे प्रार्थना करत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात अतूट विश्वास होता. साधारण 2 आठवड्यांनी विक्रांत धोक्याबाहेर आले. ज्या दिवशी त्याने शुद्धीत येऊन पहिल्यांदा डोळे उघडले, मी स्वतःला सावरून दूर उभी राहिले. त्याने हळूच माझ्या ओढणीच्या दिशेने पाहिलं आणि कमजोर आवाजात म्हणाला की सान्वी, तू घाबरली नाहीस ना? मी भावूक झाले, पण ठाम आवाजात म्हणाले की घाबरतात ते ज्यांची पायाभूत खोट्यावर असते. माझी पायाभूत सत्यावर आहे विक्रांत. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी प्रत्येक धोका पत्करेन. आपला उद्देश अजून संपलेला नाही. विक्रांतने हसण्याचा प्रयत्न केला. मला माहीत होतं की तुझा विश्वास मला परत आणेल. पोलिसांनी विजयसिंग विरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा नवीन गुन्हा दाखल केला आणि त्याला कठोर सुरक्षेच्या जेलमध्ये हलवले. विक्रांत बरा झाल्यावर आम्ही घरी परतलो. तो आता यापूर्वीपेक्षा आणखी मजबूत आणि प्रामाणिक झाला होता. त्या हल्ल्याने आमच्या पवित्र नात्याला आणखी अतूट बनवलं. एका संध्याकाळी त्याने मला पुन्हा जवळ बोलावलं. सान्वी, मला वाटलं होतं की 2 कोटी ही माझ्या विजयाची सुरुवात आहे, पण तो तर फक्त एक दरवाजा होता. माझी खरी संपत्ती आणि आयुष्य तू मला दिलंस. तू माझ्या अपमानाच्या जगाला न्यायाच्या स्वर्गात बदललास. मी नम्रतेने मान खाली घातली. माझी ओढणी आणि मर्यादा कायम होती, पण आता माझ्या मनात कसलीही भीती नव्हती. तर मित्रांनो, ही कहाणी शिकवते की खरं नातं ते नसतं जे शारीरिक संपत्ती किंवा वासनेवर उभं असतं, तर ते असतं जे समान आदर्श, सन्मान आणि संघर्षात एकमेकांसोबत उभं असतं. चरित्राची ताकद नेहमी बंदुकीपेक्षा आणि पैशांपेक्षा मोठी असते. आणि हो, सर्वात मोठं प्रेम ते असतं जे तुमच्या स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाची रक्षा करतं, ना की ते जे हिसकावून घेतं. खरी मर्यादा शरीराच्या पडद्यात नव्हे, तर मनाच्या नियतमध्ये असते. ही कहाणी पूर्णतः काल्पनिक आहे. यातून कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. ही कहाणी फक्त सामाजिक आणि भावनिक शिकवण देण्यासाठी सादर केली आहे. आमचा उद्देश फक्त इतकाच की खोटे आरोप, गैरसमज आणि चुकीचे निर्णय कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात, पण अन्यायाविरोधात लढायला शिकायला हवं. कृपया कथेला एक सामाजिक आणि भावनिक शिकवण म्हणून बघा. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.